तर कसं काय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज होळी स्पेशल ब्लॉग असणार आहे, धुलीवंदन स्पेशल. तर आमचा वनभोजनची प्लॅनिंग आहे, वनभोजन भोजन वन. तर आम्ही सगळे क्वांटिटी काढून जेवण काढून जाणार आहे. तर मित्रांनो बघू शकता, हे आमचे मेंबर चाललो आता चिकन आणायला. हॅलो नांगे भाई. तर मित्रांनो नमस्कार. तुम्ही बघू शकता डीजे जयेश ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. आज खास करून ते आम्हाला वेळ देणार आहेत. ऑर्डर कॅन्सल केली त्यांनी. किती लांब ऑर्डर होती? कानापाट जाम लांब होती. हे तुमचे आमचे दुसरे मोठे ब्लॉगर आहेत, एकता माथेरान रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत. हे एकता माथेरान रिक्षा संघटनेचे अध्यक्ष, ते सुद्धा मोठं ब्लॉगर आहेत. मित्रांनो त्यांच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. त्यांचा पण चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, तर सबस्क्राईब करा आणि त्यांना पण भरभरून प्रेम द्या. मोठं ब्लॉगर आहेत, काहीतरी वेगळं करतात. चला आता आपण जाऊ मास्तरांकडे. मास्तर सुद्धा आपल्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत. गेले 2 वर्ष आम्ही, मला वाटते 2 वर्ष झाले, 2 वर्ष अगोदर आम्ही भोजन प्लॅनिंग केलं होतं आणि फुल सक्सेस पण झालो होतो. तो 2 वर्ष अगोदरचा पण ब्लॉग आहे आमच्याकडे, तो पण ब्लॉग आम्ही टाकलाय. आणि पुन्हा एकदा 2 वर्षांनी आपण पार्टी करण्यासाठी सक्सेस होऊ का नाही माहित नाही अजून. प्लॅनिंग तर चालू आहे. हे आमचे मास्तर आणि हे त्यांचे छोटे मास्तर, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे मास्तर आहेत आणि छोटे मास्तर आहेत. मास्तर बिन कावडा. पेवली. तर अशा प्रकारे आता आमची प्लॅनिंग चालू झाली. सगळेजण एकदम उशिरा भेटलेत. काय टाइम आहे का, 12 वाजायला आले. तर बघूया आता, काय दिवसच आमचा आहे. दिवसभर आता आम्हाला काही कामं नाहीत, घरी बसून तरी काय करणार आहेत. त्यामुळे आता आम्ही प्लॅनिंग करतोय वनभोजनची. हे आमच्या मास्टरांचा पोळ्या आहे. बाबू आहे आमचा, बाबू बघा, छोटा मास्तर, तो सुद्धा आमच्या सोबत येणार आहे वनभोजन करायला. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, अजून बरेचसे मेंबर आपल्याला ऍड करायचे, मजा येणार आहे. कंटिन्यू करा तुम्ही. तर मित्रांनो हा बघा, हा कुठं वनभोजनला चाललाय का पोरी बागाला चाललाय. ह्याची ड्रेसिंग बघा, ह्याची ड्रेसिंग बघा, काय कपडे याने घातलं. हा कुठं चाललंय तू? चाललोय बाजारात. हा आता आम्ही जाणार. ते गेले 3 जण, ते दुसरीकडे गेले, ते कानवड्यात आणले, आम्ही चिकन आणलो. ओके. चिकन कोण झाले? काकू आणि दादू बघू. मी कशाने चाललं पण? बाईक येतो. चला मग मी पण येतो तुमच्यासोबत. चला मग चिकन तोडायला. चला मग आमच्या बाबाला घेऊन जायचं. तर आमच्या वहिनी, त्यांचा काय विषय, हा काय बोलतायत, त्या नवऱ्याशी भांडतायत का? काय भांडले तुम्ही नवऱ्यासोबत? काय होतं? आमचं 1 वर्ष सोडलं तर आमचं दरवर्षी प्लॅन असतं. काय विषय? हा बाबल पर्यंत व्हिडिओ गेली पाहिजे. हा नको ना भाऊ. बीटीएस येईल सांगा, नको ना भाऊ. मित्रांनो नमस्कार. ते ही आमची लाली आहे आणि ही आमच्या लालीची पोरं आहेत. एवढी मोठी झाली पण मला माहित नाही की ती कुठं होती. बाबा, बरंच साम्राज्य तयार केले लालीनी अवघ्या या काही वर्षामध्ये. यो पोरं चांगला दिसतोय. यो बरीच लाली तुझी पोरं आहेत का? एवढं मोठं साम्राज्य तयार कधी केलं तू? मला सांगितलं सुद्धा नाही. हा चालायचं. ए लाडू इकडे. हा बघा, ह्यो कसा डाऊन झाला. हा डॉन बघा, काला डॉन बघा. हे बघा. ए इकडे बघ रे, इकडे बघ. याचा दात बघा, याचा दात नाही दिसत, दात. हा इकडे गोंदी आहे, इकडे बघ. ऐकर. हा इकडे कोण आहेत? मित्रांनो बघा,
हे माझ्याकडे फुगे आहेत. ओ माय गॉड ले बापरे पडलं 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 पडलं. फुगा बघा हे केवढीच आहेत. तर मित्रांनो आज आहे धुलीवंदन, पण पहिली सारखी मजा राहिलेली नाहीये. जे पहिली सारखी इमोशन्स होते ना ते इमोशन्स राहिलेले नाहीत. आज जबाबदारीच्या डोंगराखाली सर्वजण अडकून गेलेले आहेत. आज तुम्ही आमचं गाव बघू शकता. आत्ताच्या कंडिशनला आमचा गजबजलेला गाव आज कुठंतरी शांतरित्याने पडलेला आहे, पूर्णपणे शांत झालेला आहे. तर मित्रांनो खूप मोठी शोकांतिका आहे. तर तुम्ही ह्याच्यावरती काय मला उत्तर द्याल हे मला कमेंट करून सांगा माझ्या ब्लॉगद्वारे. तर आज आपल्या समवेत आहेत DJ जयेश. एक मोठे त्यांचं डीजेच्या दुनियामध्ये खूप मोठं नाव आहे, क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं. आज पण त्यांना ऑर्डर होती, पण प्रेस्टिजचा प्रश्न होता. पैसे कमी तिथं आम्ही जात नाही, संपला विषय. एकदा नाही तर नाहीच. आज त्यांच्या समोर आपण त्यांना विचारू की चला त्यांना काय बोलायचंय आजच्या धुलीवंदन बद्दल, की आज गावामध्ये ही शांतता काय कारण आहे या गोष्टीला. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी जयेश DJ. आणि जसं की आत्ता आनंदने सांगितलं तर मला खरंच काम होतं, पण आज पोरं म्हटले की एक प्लॅन करायचा आहे. त्याच्यामुळं ते बोलले की आज वनभोजन म्हणून एक प्रोग्राम करायचा आहे. तर आम्ही पोरं डिसाईड केलं की आता वनभोजन आम्ही करणार आहोत. कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांचं ठरलेलं आहे आणि त्या हिशोबामध्ये आता आम्ही म्हणजे पहिली हरकी आता जसे बोलले आनंद शिंदे माझा भाऊ, तसे तर पहिली हरकी मजा तर राहिलेलीच नाही आहे. पण आम्ही वेळात वेळ काढून आज आम्ही वेळात वेळ काढून आम्ही म्हणजे सगळेजण जॉबला जातात. त्याच्यामुळं कुणाला जमतं आहे कुणाला नाही जमत, पण जे लोक जमलेत त्यांनी आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून आज आम्ही वनजेवण बनवायचं ठरवलेलं आहे. तर आम्ही आजचा प्लॅन वनजेवण बनवून आज होळीचा प्लॅन करणार आहोत. तसेच आपल्या समोर जॉईन झाले तर रॉकस्टार डीजेचे मालक रहीमभाई यांचं सुद्धा या कोपली शहरामध्ये खूप नाव आहे डीजेच्या क्षेत्रामध्ये. म्हणजे दोन्ही डीजे वाले मला सकाळ सकाळ एकत्र भेटलेले आहेत, मग त्यांना माझ्या ब्लॉगमध्ये घेणं खूप महत्त्वाचं आहे. अशी तुमची भरभराट हो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुम्हाला भरपूर ऑर्डर भेटो, हीच माझ्याकडनं अपेक्षा. चला आता तुम्हाला मी गाव दाखवतो. आमचा हा शांत असलेला गाव बघा, कोणच नाही आमच्या गावामध्ये, कोणच नाही. ना बंदा ना बंदे की साथ, कोणच नाही बघा ना, एकदम शांत पडलेला गाव आहे. तर मित्रांनो नमस्कार. आमचे छोटे बंधू सुमेशजी गायकवाड साहेब चष्मा लावून चिकन साफ करतायत. मैं आपको बताती ये अपना चिकन को चश्मा लगा के साफ करती. ये देखो ये सुमेध गायकवाड, ये इसको लड़की देखती. बघा मित्रांनो, जर कुठल्या पोरीला जर सुख पाहिजे असतील ना लग्नानंतर, तर आदरणीय सुमेधजी गायकवाड साहेब यांच्यासोबत लग्न करा. कारण बघा पूर्णपणे चिकन बिकन साफ करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो, कुठली जर पोरगी असेल तर मला DM करा, मेसेज करा. मी त्याचा ID आणि नंबर तुम्हाला सेंड करतो. गायकवाड कुटुंबामध्ये जाण्याची संधी येईल. आणि दुसरा एक भाई कांदा काप्या. हे बघा, तुम्हाला जर सूप पाहिजे असेल तर कांदा काप्याचं मी घेऊ. ए तोंड दाखव रे. कांदा कापायचा चाकू लय मोठा आहे. तर बघा मित्रांनो, आमची तयारी चालू झालेली आहे. तुम्ही इथं घेऊ नका ना, परत भांडी अरे गेली उडत. या काय काय करू काय मैं आपको बताती हम चिकन साफ करती. ए अब आले तो ना चल अरे एक पास काट अरे फक्त टाकायचं नीट साफ करा. ए ते चालेल ना टाकायचं पेज घेते तुला. हां पण नाही वाटलं ना ए ते इकडे कॅटा दाखव मला मागच्याची आला ऐक नाही याच्यात कवळ चिकन. अरे शिया काय ब्लॉग चालू ना तिथे. अरे सॉरी मी नाही काय करत. अरे आले तरी पण तुझ्या आयला
पिलांची पिलं पार आधी झाली तरी पिलं काढते हिचा आपोषण करायला लागलं हिचा आपोषण करायला लागलं व्हिडिओ मध्ये बोल ना मी 5वी पिढी बघतोय अरे व्हिडिओ चालूच आहे बंदी करावं लागेल आनंद बोल ही 5वी पिढी आनंद आनंद व्हिडिओ मध्ये बोल ही 5वी पिढी आहे जी पप्पाची पप्पी घे मारायला काय तू नातवंड नको का झालं 5वी पिढी काही हे यार बाल्या ये तर पप्पाने आता धुतलेला काय यार तो त्याला हात तोड घालला ना आपण त्याला हाकल ना यार 5वी पिढी यार भाई झालं घे ना बाजूला भाई ना उचल रे भाई सर ना बॉसा अरे यार नाही गाणं बोलू नको लग्न ना तरी हे मी करतो कौल आहे कौल चिकन कसं काय आपल्याला जावंच बनवणार आहे एवढा काय अरे येड्या भाईच्या मागे जाऊन या व्हिडिओ आहे तू माहिती का आला परत पप्पाकडे घे ना बाबा मांडीवर तरी घे त्याला गाडी आली चांगले पाणी आणलं ते किती वेळ सापडायला लागते कपडे घालून चिकन भेटत स्टँडर्ड चिकन होत आहे का भावरची आहे का त्याला राबडीत आणलं राबडीतून अरे भाई याची तांबा घे बाबा पहिले व्हिडिओ एक लग्न आली 2 पोरं रेडीमेड आई बघ कस्तुरी मेथी टाकू आहे गप्पत जरा ते थोडं झटका जागा लागते दम मारो दम का ए बाठा ए अप्पा अरे पण कोण ठेवले माय लाईफ मॉम अरे त्यांना चांगले एवढे देऊ नको खायला तुला कशी राह घ्यायला मरतील तू त्याला इकडे बोला इथं स्वप्न इथं बोला आता कामाला भरतो मी पेपर उद्या झाट्याचा अरे व्हिडिओ मामी आज झाट्या बोलतो त्याला हा झाट्या बोलतो मामी त्याला उद्या देते मामी ए भाऊ खाली कॅमेरा रे बोल ना पेपर उद्या मोबाईल दिसला नाही मला काय करायचं पण रेकॉर्डिंग मध्ये आला येऊ दे ना असं उलट चांगला मला दोन शिवाय दिले भाऊ कधी आला तू तेल नाही का तुझ्या खानपाडात शोध अरे हा ब्लॉगची वाट लावायला लागले रे तुम्ही लोक अरे ते जात लागला अरे गगनगिरीचे नवीन ब्लॉग झाले तिथे जाऊन बुक करून घ्या ना तू गाडगाव 2 BHK 3 BHK तुझा पाय तो ब्लॉग घे ना तिथं अरे ब्लॉग बनवत इथे ना तो हे भेटला मला कुणाला का हो पाड मोबाईल पाडला काय पाडला रे वाचली तर बॉल मध्ये पाय घेऊन आले तुला अरे कुणाला भेटला कुणाला हो तो तिकडे चमडी आणा तिकडे गेलो का चमडी तू काय गेला का तो गावात नाही का ए ओल्या थांब आलो थांब तू माझा जरा मार्केटला जाऊन रे 2 बॉक्स घेऊन येतो हा ते पाणी वाटते हा पाणी वाटते ए गबस मोठा रे ए तो गावात झाले का माझा पेपर आहे भाऊ ए जाणार का चाललो मी जरा मला जाणार रे ठीक आहे लवकर या जाऊन नको जाऊ आता गाडी घेऊन गाडी घेऊन गाडी घेऊन नको गाडी घेऊन ये वाला व्हायची पण एवढा नाही तिकडे दे ना त्यांना हे आयचं इथं 7 मिनिटं झाला
अरे सांगू द्या. हा? हा हाय हैप्पी होली. इसमें अरे कैसे अपने को कौन पहचान दे कलर में क्या? ये लाइव में आओगे देखो इधर आए बोलो. कल है हम लोगों का होली. ये बस कर ये सुमित बस कर ये. काय बोलतो तर बघू शकता आमचा चिकनवाला भाई चिकनवाला ए चिकन का भाई चिकनवाला भाई चिकनवाला ए चिकनवाला भाई ब्लॉकर आहे ह्याला ब्लॉक पाहिजे तर गगनगिरी माठाच्या इथं नवीन बिल्डिंग झालेली आहे तिथं 1 BHK 2 BHK ब्लॉक भेटतो तर तिथं तुम्ही ब्लॉक बुक करा. हे आमचं सर्व मटेरियल ओ माय गॉड. टी शर्ट डायरेक्ट. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही चाललोय वनभोजनला. आपल्या सोबत आहे आपली सारथी पण सारथी चालवतोय दुसरा भारती सुमेध दाती. हा फुल मजा येणार आहे ब्लॉग मध्ये. तुम्ही कंटिन्यू करा मजा घ्या. आयुष्य सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे म्हणून आयुष्य सुंदर आहे म्हणून आम्ही धुलिवंदनच्या स्पेशल वनभोजन पार्टी करतोय. दरवर्षी करतो आम्ही. चला ओके. तर इथं चंदा होलीचा चंदा काय ग मंदा हे घाटी रस्त्यावाल्यांकडनं घ्या. हे ऑनर आहेत घाटी रस्त्याचे. डीजे निकिन दुबई भाऊ हॅपी होली. अरे आपले इन्फ्लुएन्सर दुबईवाले इन्फ्लुएन्सर भेटलेत अगदी योग्य वेळेवरती. तर आम्ही चालू वनभोजनला सर्व गावातली मंडळी. चला सगळ्यांना हॅपी होली खोपोलीतल्या सगळ्या पब्लिकला. आणि जो ह्या पोराला फॉलो करतो ज्याच्या तुम्ही व्हिडिओ बघताय त्याचं नाव आहे तुम्हाला माहिती असेल आनंद भाऊ. त्याला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सगळीकडे जगभर पसरला पाहिजे भाऊ आपला. आणि Thank you so आता much. होळी खेळून आलोय आणि अजून बाकी आहे. आता जस्ट मला रँडमली हा भेटला आपला भाऊ आणि हा खूप चांगला कंटेंट करतो. सो प्लीज याला सपोर्ट करा कारण की तुमच्या एका सपोर्टची याला गरज आहे. आज जर तुम्ही याला सपोर्ट केला तर उद्या तुम्ही नक्की तुमचं नाव काढेल एवढीच अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. जय भीम. जय भीम भाऊ. आता तुमच्यावरती वार होणार आहे. हे जाऊ का पुढे बसलं जेवायला. अरे वा छान आहे. घाटी रस्त्याचे ऑनर भेटलेत आपल्याला आणि त्यांनी आपल्याला कळायला लावलेलं आहे. वा छान मस्त वाटलं. हॅपी होली. चला मैं आपको बताती मेरे को पीला करती. आज ब्लॉग में इनको छुट्टी नहीं है क्या आज? हाँ 24 तास मर जा 24 तास मर जा. मैं आपको बताती हम हीरामन गायकवाड को फोन कर. अरे आनंद नीट बस ना यार काय फालतूगिरी करतो. मैं आपको बताती मैं फालतूगिरी नहीं करती. हम जाती वन भोजन के लिए जेवण करने. नवरा कुणाचा येतो या ग करवल्या नाजूक साजूक त्यानं नेसल्या पैठणी साड्या त्याच्या डोई मंदी सायलीच्या गोयन्या. आमचे यजमान पैसे वाले. हावलू बाय तुझ्या शहरात नाव काय. शहरात नाव मुंबई पटणी तुला गजबन जाय. तुला गजबन अंडे कांडे आणखीन बसून काय. पटक्या हाय भाऊ.
हॅपी होली. हॅलो तर मित्रांनो, फायनली आता आम्ही वनभोजनच्या जागेवरती आलो. इथं आमचं वनभोजन होणार आहे. भाई फुल आलं डायरेक्ट. बघा तुम्ही इथं वनभोजन वनभोजन. इकडे आमचा हिऱ्या भाऊ. ते काय करतो त्याच्यावर चूल बनवून लाख. हावलू बाई तुझ्या शहराचं नाव काय? तुझ्या शहराचं नाव काय? शहराचं नाव मुंबई टसनी. तुला ग शोभल काय? न तुला ग शोभल काय? साटक्या सोळ्या मटक्या मोऱ्या ही जात अनिलच्या घरा मी जात.
मास्तर बिन कावडा आम्ही मी लाकडं जमा करत बसलो. तुला बिला लावलाय आम्ही. हे आपले मेंबर आलेले आहेत. मेंबर गोपलीचा मटन काय उंच चटण गोपलीचा मटन. तर एवढी लाकडं गोलवलीत. हा त्या साईडनी सांगते ना आणायला. तर वैभव वैभव हाय वैभव हाय का हाय. आवलू बाय तुझ्या चराचं नाव काय. हा बाई इकडे आला जा त्याला पाठव परत बाब्या. चल मांडले ह्याची बघ. मांड नाही खाली केलेलं तिथं त्याच्या मागच्या वर्षी वर गेलेलं. हे आफ्रिकाच्या जंगलामध्ये आल्यासारखं वाटतंय मला. मॅन वर्सेस वाईल्ड का आपण. आफ्रिकाचं जंगल. दम्यावं लागतंय ती. कुठून जाणार. अरे बघ मागच्या वेळेला आपण इथं बसलेलो कुठेतरी. नाही रे तिथं भारी आहे पण वरतून निघायला लागलं रे इथलं जागा नाही. खालून नाही जागा. अरे हा कॉपीराईट करायला आलाय जाया. हे कुठे इथं का भाऊ. अरे कुठलं झाड. कुठे झाड मोठा. अरे इथंच केलेली. तिथं गेलती काय. मला नाही आठवत कुठं केलेली. तिथंच गेलती. पण तिकडे ऊन आहे बाई. इथं भाऊ चारी बाजूनी झाडे काय सावली आहे ना तिथं. नंतर पण विचार करा की इथं इथं मी जेवायचा विचार करतो. जेवणार कुठं. मग जेवायला आहे जागा. कुठं दगडी बिगडी बसतील. अरे भाऊ मला आफ्रिकेचे चांगलं झालं सारखं वाटतंय. वनभोजन मग नको इथं. अरे होईल ना नंतर सावली. काय यार आहे का कशी काय सावली येईल. नाही येणार. हा भाई इकडं आका हा पोर्शन उघडाच आहे. आपण कुठे आहे खड्ड्यामध्ये केलेलं जेवण आणि वर बसलेलो. नको तिथं. इथं जेवायला तर कुठं जाणार. नको इथं खालीच चल. दगडांवरती जेवलेलो. बापरे खालीच होता ठीक होता मग. मग ते तिथं चूल पण चांगली मांडलेली भाऊ. पहिले बघून यायचं असते सगळं जेवण. ए इथंच बसत आहे भाई. वरती ऊन आहे. इकडं चांगलं आहे. इथं पूर्ण सावली आहे. आफ्रिकाचं जंगल.
मग साहिल शिंदे काय वाटतंय? अतिशय गरम जेवण आहे. हा. माझे भाजतायत एक नंबर टेस्टी झाले चिकन. कोणी केलंय? हा बाला, हा बघा जी कोण पोरगी ह्याला देईल त्याला असं रोजचं जेवण भेटल. महिन्याला जर पोरगी भेटली तर मी तुला 10,000 रुपये कॅश देणार. पोरगी भेटली तर पैशासाठी खर्च मी करेल. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं जेवण रेडी झालेलं आहे आणि 4 वाजले, 4 वाजून गेलेले, 4 वाजून गेलेत आणि 4 वाजून या जेवणाला 4 वाजलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रत्येक जण आता जेवायला घेत आहे. वनभोजन वनभोजन. मित्रांनो सगळेजण जेवायला बसलेत पण एक पण घास अजून मारलेला नाहीये. घासा घासावर ब्रेक आहे. हॅलो भाऊ, अरे एकच क्वार्टर किलो झाला काय? माझी काढले व्हिडिओ. अरे आता तो तुला सांग. तर अशा प्रकारे मित्रांनो फायनली आमचं जेवण झालेलं आहे. फुल मजा आली. वनभोजन फायनली सक्सेस झालं. जेवण एक नंबर होतं. मस्त गरम गरम घासा घासावर ब्रेक लागत होता. मजा आली. चला तुम्ही ब्लॉग बघितला, कंटिन्यू केला, थँक्यू सो मच. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय आणि सर्वांना हॅप्पी होली.